माझ्या महानंद हरमुळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवीचं जे 9 रूप आहेत त्या देवीच्या 9 रूपातलं एक रूप म्हणजे कौशिकी माता। त्या कौशिकी देवीची जन्मकथा आज बघणार आहोत। हिचा जन्म कसा झाला, हिने कोणत्या राक्षसांचा वध केला। या 9 रूपातलं एक रूप असणारी ही कौशिकी माता, हिचा जन्म पार्वतीपासून झालेला आहे। एकदा शिव परमात्मा कैलासावर आले। तिथं पार्वतीच्या सख्या बसलेल्या होत्या आणि पार्वती नव्हती। तेव्हा परमात्म्याने त्यांना विचारलेलं आहे, पार्वती दिसत नाही, कुठे गेली आमची काळी, असं परमात्मा सहज म्हणाले। परंतु पार्वती देवी समोरून आल्या आणि त्यांनी ते शब्द ऐकले आणि त्यांना दुःख झालं, त्यांना वाईट वाटू लागलं आणि त्यांनी ते शिव परमात्म्याला बोलूनही दाखवलं। त्या म्हणू लागल्या, माझा रंग काळा असल्यामुळे तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाहीत आणि हा रंग तुम्हाला आवडत नाही, म्हणून मी घर सोडून जात आहे। रुसून निघालेले आहेत पार्वती माता। शिव परमात्म्यानं हर तऱ्हेनं समजूत काढली, अगं मी सहज तुला काळी म्हणालो, मग काळा रंग काही चांगला नाही का, चांगला असतो काळा रंग। तेव्हा पार्वती आई साहेब म्हणू लागल्या, नाही तुम्ही ह्याच्या अगोदर सुद्धा मला बऱ्याचदा काळी असं म्हटलेलं आहे, परंतु मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। पण आज माझ्या सर्व मैत्रिणींमध्ये सुद्धा तुम्ही मला काळी म्हणालात आणि हा काळा रंग तुम्हाला आवडत नाही, म्हणून मी हा काळा रंग त्याग करण्यासाठी तपश्चर्येला जाणार आहे। तेव्हा परमात्मा म्हणू लागले, अगं तुला तप करण्याची काय आवश्यकता आहे, तुझा जो काळा रंग आहे तो गोरा मी करतो की। तेव्हा पार्वती आई साहेब म्हणू लागल्या, मला तुमच्याकडून गोरं व्हायचंच नाही। मग देव म्हणाले, तुझ्यामध्ये सुद्धा तेवढी शक्ती आहे, तू स्वतःचा रंग गोरा करू शकतेस। तेव्हा पार्वती आई साहेब म्हणाल्या, मला स्वतःही रंग गोरा करायचा नाही, विधात्यानं मला जसं बनवलंय आणि त्याच विधातेकडून माझा रंग मला गोरा करायचा आहे। तुम्हालाच जर माझा रंग आवडत नसेल तर तुमच्या घरात राहायचंच कशाला। तेव्हा परमात्मा म्हणाले, अगं तू किती सद्गुणी आहेस, सर्वांनाच आवडतेस तू। तेव्हा पार्वती म्हणाली, सर्वांना आवडलं तरी पतीला जर आवडत नसेल तर त्या घरामध्ये राहण्याला काहीच अर्थ नसतो। बाकीच्यांची आवड ही काही नाही, म्हणून तुम्हालाच मी माझा हा काळा रंग आवडत नाही तर मी अरण्यामध्ये जाऊन ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून माझा रंग गोरा करून घेते। जर मला हे शक्य झालं नाही तर मी आत्महत्या करेल, मी जीवाचं काहीही करेल, पण मी परत पुन्हा इकडं येणार नाही। तेव्हा शिव परमात्म्यानं पार्वती मातेची हर तऱ्हेनं समजूत काढली, अगं मी सहज तुला म्हणलो, असं काहीच नाही, तू खूप सद्गुणी आहेस आणि तुझ्यावर प्रेम करणार नाही तर मी कोणावर प्रेम करू, असं परमात्म्यानं खूप हर तऱ्हेनं समजूत काढली। परंतु पार्वती आई साहेबांनी मानलेलं नाही आणि त्या रुसून निघाल्या आणि महादेवाला मला परवानगी द्या म्हणू लागल्या। प्रदक्षिणा केली, पाया पडल्या आणि मी निघाले आहे, पण मला तुमची परवानगी आहे, मला जाण्याची तुम्ही आज्ञा द्या, असं पार्वती आई साहेब महादेवाला म्हणू लागल्या। तेव्हा महादेवानं ही जगाच्या सृष्टीच्या कल्याणासाठी म्हणून पार्वतीला तपश्चर्येला जाण्याची आज्ञा दिलेली आहे। ह्याचं कारण असं, शुंभ आणि निशुंभ 2 दैत्य होते आणि ह्या दैत्यांनी ब्रह्मदेवाची तपसाधना केली, तपश्चर्या केलेली आहे। तपश्चर्या करून वरदान मागून घेतलं की आम्ही अमर व्हायला पाहिजे, असं वरदान मागितलं। ब्रह्मदेव प्रकट झाले तपसाधना पूर्ण झाल्यानंतर आणि काय मागायचे ती माग म्हणाले। तेव्हा त्या शुंभ आणि निशुंभ अशा 2 दैत्यांनी आम्हाला देवा अमर करा असं वरदान मागितलेलं आहे। पुष्कर या ठिकाणी हजारो वर्ष तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून अमरत होण्याचं वरदान मागितलं
परंतु ब्रह्मदेवाने सांगितलं, मीच अमर नाही आणि तुम्हाला अमर करू शकणार नाही. जन्माला तो प्रत्येक मरतो आणि मेलेला पुन्हा जन्माला येतो. सृष्टीची ही रीतच आहे. जन्मलेला कोणीच अमर नाही आणि मीच अमर नाही आणि तुम्हाला कोणीच अमर करू शकणार नाही. त्यासाठी तुम्ही दुसरं कोणतंही वरदान मागून घ्या. असं म्हटल्यानंतर त्या शुंभ आणि निशुंभ दोन दैत्यांनी वर मागितलेला आहे. ब्रह्मदेवाला वर मागितला, ह्या सृष्टीतल्या कोणत्याही पुरुषाकडून आम्हाला मरण येऊ नये आणि स्त्रीकडून मरण यावं, पण स्त्री पण अशी असावी की अयवनीज असावी. अयवनीज म्हणजे यवनीपासून जन्मलेली नसावी आणि कुमारिका असावी. कोणत्याही पुरुषाचा तिला स्पर्श झालेला नसावा. आणि अशा स्त्रीवर जेव्हा आम्ही कामदृष्टी टाकू तेव्हा आम्हाला मरण यावं, नाही तर मरणच येऊ नये असं वरदान मागितलेलं होतं. ब्रह्मदेव महादेवाकडे आले आणि महादेवापाशी ह्या शुंभ आणि निशुंभाचं घराणं करू लागले. महादेवाला म्हणू लागले, देवा, मी ह्या शुंभ आणि निशुंभांना वरदान दिलं, परंतु ह्यांना वरदान दिलेला ते दुरुपयोग करत आहेत. हे साधू संतांना त्रास देत आहेत, भक्तांना त्रास देत आहेत. देवांना यांनी चळोकापळो करून सोडलेलं आहे आणि ह्यांना अयवनीज अशा स्त्रीकडूनच मृत्यू आहे. असं म्हटल्यानंतर ह्याच कारणास्तव महादेवानं पार्वतीला तपश्चर्या करण्यासाठी परवानगी दिली आणि आईसाहेब तपश्चर्येला हिमालयामध्ये गेल्या. तिथं जाऊन आई वडिलाची परवानगी घेतली. हिमवंताची आणि मैनाराणीची परवानगी घेऊन आपली वस्त्रभूषणे जे आहेत ते काढून ठेवले. तपस्विनीचं रूप धारण केलं आणि हिमालयाच्या गुफेमध्ये जाऊन ते तपश्चर्या करू लागल्या. अनेक वर्ष तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रगट झाले आणि म्हणू लागले, देवी, तपश्चर्या का करत असतात? एवढी तपश्चर्या का करत आहात तुम्ही? तेव्हा पार्वतीनं सांगितलं, ब्रह्मदेव, नात्यानं जर म्हणाल तर तुम्ही माझे सासरे पडता. तुमच्या भ्रुकुटीमधून महादेवाचा जन्म झाला आणि तुम्हाला मी ह्याचं कारण सांगू शकत नाही. आमच्या दोघांमध्ये थोडं बोलणं झालं किंवा किरकिरी झाल्या आणि त्यामुळं माझा काळा रंग मी त्यागण्यासाठी इथं आलेले आहे आणि हे काळा रंग मला त्यागायचा आहे आणि मला गोर व्हायचं आहे. असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेव म्हणाले, पार्वती, गोर होण्यासाठी तपश्चर्या करण्याची काय आवश्यकता आहे? महादेव सर्व सृष्टीचे पिता आहेत, त्यांच्यामुळे मध्ये सगळी शक्ती आहे, ते तुम्हाला गोर करू शकतील. तपश्चर्या करण्याची गरजच नव्हती. तेव्हा पार्वतीनं सांगितलं, मला महादेवाकडून गोर व्हायचं नाही. मग ब्रह्मदेव म्हणाले, तुमच्या स्वतःमध्ये सुद्धा तेवढी ऊर्जा आहे काळा रंग टाकून देऊन गोर होण्याची. तेव्हा पार्वतीनं सांगितलं, मला माझ्याही स्वतःच्या बलानं गोर व्हायचं नाही, तर लिखित विधीनं मला गोर व्हायचं आहे आणि तुम्ही मला गोर करा. तेव्हा ब्रह्मदेवानं तथास्तु म्हटलेलं आहे. पार्वतीनं आपला त्वचा कोश काढून टाकला आणि त्या त्वचा कोशापासून एक देवी प्रकट झाली. तिचं नाव कौशिकी. ही देवी अयवनीज होती, यवनीपासून जन्मलेली नव्हती, तर त्वचापासून जन्मलेली होती आणि हिचा रंग काळा होता. ही त्वचा कोश काढून टाकून कौशिकीचा जन्म झाला आणि पार्वती आईसाहेब गोऱ्या झाल्या. ही शूरवीर होती, अतिशय बलवान होती आणि सुंदर सुद्धा होती. कमळासारखे काळे टप्पर डोळे होते, अतिशय नाकी डोळे सुंदर होती, फक्त कलर मात्र काळा होता. आणि ही कौशिकी, ह्या कौशिकीवर जेव्हा ह्या शुंभ आणि निशुंभानं कामदृष्टी टाकली तेव्हा ह्या कौशिकीनं ह्या शुंभ आणि निशुंभास बरोबर युद्ध करून त्याला मारून टाकलेलं आहे, त्याचा निपात केला. आणि अशा प्रकारे त्या पार्वती आईसाहेबांनी आपला हा काळा रंग काढून टाकून गोऱ्या झाल्या
आणि महादेवाकडं पुन्हा आलेल्या आहेत. जेव्हा कैलासावर आल्या अतिशय तेजस्वी होत्या, अंगातून तेज बाहेर पडत होतं आणि गोरापान कलर झालेला होता. तेव्हा शिव परमात्म्याला आनंद झाला परत आलेली पार्वती बघून. तेव्हा परमात्मा म्हणू लागले, अगं तू खूप सुंदर दिसतेस, गोरी झालीस आता, पण गोरी म्हणू का तुला? नाहीतर काळी म्हणल्यानंतर तुला राग आला, आता गोरी म्हणल्यानंतर सुद्धा तुला राग येईल, म्हणून गोरी म्हणू का असं विचारून तुला गोरी म्हणतो. असं परमात्म्यानं पार्वतीची परवानगी मागितली आणि हे कौशिकीचा अशा प्रकारे जन्म झाला. निशुंभ आणि शुंभ याचा या कौशिकी मातेनं मारून टाकलेला आहे. ह्या राक्षसाचा निपात केला आणि अशी ही कौशिकी देवीची प्रगट झाली पार्वती आई साहेबाच्या त्वचा कोशापासून. ही देवीची माहिती, एका देवीच्या रूपाची माहिती आहे. ही जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.